इथेनॉलच्या बंदीमुळं शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं. अनेक साखर कारखाने अडचणीत, अनेकांनी शेकडो कोटी रुपये घेऊन जे प्रकल्प उभा केले त्यांचे काही प्रकल्प बंद होतील. केंद्र शासनाने काल काढलेल्या जिआरनुसार इथेनॉल बनवण्यासाठी जी बंदी आणलेली आहे यासाठी केंद्रीय साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून के पी साहेबांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. खरं म्हणजे केंद्र सरकारनं यापूर्वीच इथेनॉल उभारण्यासाठी, निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलेलं होतं. त्यामुळं या देशातले अनेक नव्या नव्या खाजगी आणि सहकारी साखर कारखाने कर्ज काढून, शेकडो कोटी रुपयाची कर्ज काढून हे इथेनॉल प्लॅन्ट उभे केले. आणि आज एकाकी अचानकपणे एकतर्फी ही इथेनॉलला बंदी घातली, ती अतिशय चुकीची आहे. खरं म्हणजे सरकारचा असा होरा दिसतोय, वाटतंय त्यांच्या पेपरमध्ये ज्या न्यूज प्रसिद्ध झाल्या की साखर कमी होईल त्या देशातलं उत्पादन आणि कदाचित साखरेचे दर वाढतील आणि उद्या होणाऱ्या पार्लमेंटच्या निवडणुकीमध्ये जनतेचा रोष पत्करावा लागेल. अशा काहीतरी थोड्याशा चुकीच्या भूमिकेतून सरकारनं ही एकतर्फी बंदी घातली आहे. ते अत्यंत चुकीचे आहे. मला वाटतंय की सरकारची ही जबाबदारी आहे. एखादं अन्नधान्य कमी पडलं या देशामध्ये तर आपण आयात सुद्धा करतोय, ही पद्धत आहे. समजा साखर शॉर्टेज झालं, अजिबात नाही, अशी ज्या वेळेला परिस्थिती होईल त्यावेळेला साखर परदेशातनं, खुल्या बाजारातनं आणता येते. पण आता या बंदीमुळं, इथेनॉलच्या बंदीमुळं शेतकऱ्यांचं कंबरड मोडेल. अनेक साखर कारखाने अडचणीत, अनेकांनी शेकडो कोटी रुपये घेऊन जे प्रकल्प उभा केले त्यांचे काही प्रकल्प बंद होतील, काही अंशतः चालतील आणि मूळ फायदा जो आहे सिरप टू इथेनॉल किंवा BHEV टू इथेनॉल ही गरज होती. आता CHEV मोलॅसिसमधनं काढायला परवानगी आहे, त्याला काही अर्थ नाही, ते फार किफायतशीर होतं असं नाही. आणि म्हणून सरकारनं या बाबतीतला फेरविचार करावा किंवा साखर कारखान्यांना ही जी कर्ज काढलेली आहे त्या कर्जावरचं व्याज त्यांनी सरकारनं भरावं आणि मग हा निर्णय घ्यावा. इथेनॉल बनवण्यासाठी जी बंदी घातलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना जो दिवाळीमध्ये बोनस वाटप केला जात होता यावरती याचा काही परिणाम होऊ शकतो. नाही नाही, दिवाळीला बोनस शेतकऱ्यांना नाही, कामगारांना देतो आपण. एक मुळात तुमच्या माहिती लक्षात आली पाहिजे की केवळ साखर विकून साखरेचं प्रोडक्शन होऊन साखर कारखाने FRP भागवू शकत नाही. आणि म्हणून बाय प्रॉडक्ट काढावे ही या पाठीमागची सरकारची भूमिका होती. आणि म्हणून सरकारनं स्पेसिफिक इथेनॉल हे 20% पेट्रोलमध्ये मिसळायचं आहे, ज्यामुळे या देशाचं परकीय चलन वाचेल. हाही होता. लाखो करोडो रुपये हे त्या पेट्रोलच्या आयातीवर खर्च करतात. आता ते आणि खर्च करायला लागणारच आहेत सरकार हे बंदी घातल्यावर. परंतु म्हणून आमचं मत होतं गरज भासली तर साखर आयात करावी, याला बंदी घालू नये. कारण आपण साखर प्रोडक्ट करतो ती त्या महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात नव्हे तर 1.5 वर्ष विकायला लागतं. म्हणजे कर्ज काढायचं त्या पोत्यावर आणि शेतकऱ्यांना द्यायचं आणि 1.5 वर्षानंतर ते पोती विकली जाते. इथेनॉलचं मात्र तसं नाही. इथेनॉल प्रोडक्शन तयार झाल्यावर 15 दिवसाच्या आत कंपनी पैसे परत देते आणि त्याचा परिणाम लोकांना ऊस वेळेवर वाटप देण्यामध्ये मदत झाली असते. ते अतिशय मोठं हे दुष्टचक्र आहे. सरकारनं गांभीर्यानं याचा फेरविचार करावा आणि मार्ग काढावा असं मला वाटतं. धन्यवाद सर. कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज. ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच.